हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरोट. आज मी तुमच्यासाठी कॅन्डल रीडिंग घेऊन आलेले आहे. हे डाउनलोड मेसेज आहेत. हे रीडिंग तुम्हाला जेवढी मॅच होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. आणि ही रीडिंग जास्तीत जास्त तुम्हाला रेझोनेट होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर आजची रीडिंग आहे की तुम्ही खूप कोणावर प्रेम करताय आणि त्यांनी तुमचा वापर करून तुम्हाला ते सोडून गेलेत, तर तुम्ही त्यातनं बाहेरही निघू शकत नाही. तर तुमच्याकरता डिवाइन बघू तुम्हाला काय सांगते, तुम्ही अशा नात्यातनं काय केलं पाहिजे. डिवाइन सांगते की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करत होता हे नातं तुमचं आत्ताचं नाही आहे. 9-10 वर्षाच्या अगोदर पण असू शकतं, 8-9 वर्षाचं पण असू शकतं. आणि हे प्रेम फक्त एकतर्फी होतं. त्या व्यक्तीने फक्त तुमचा वापर केला. पहिलं तर तुम्हाला खूप प्रेम लावलं आणि नंतर तुम्ही त्याच्या प्रेमाच्या मध्ये गुंतल्यानंतर तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड घ्यायला सुरुवात केलं. तुमचा अपमान करणं, तुमच्याशी खोटं बोलणं, तुम्हाला फसवणं, कधी पण येणं कधी पण जाणं, तुम्हाला कुत्र्याचीही किंमत न देणं, हे चाललं होतं. तर डिवाइन सांगते की ज्या नात्यात रिस्पेक्ट नाही, प्रेम नाही, तुमचा सारखा अपमान होतोय आणि तुम्ही त्या व्यक्तीवर एवढं प्रेम करताय, प्रत्येक वेळी त्यांना चान्स देताय, तर ते प्रेम नाही. तो व्यक्ती तुमच्या प्रेमाला टेकन फॉर ग्रांटेड घेतोय, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच तो तुम्हाला प्रेम देत होता, नाहीतर तुम्हाला कायम तो रिजेक्शनचीच भावना देत होता. तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट करा, कारण तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही किती खास आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला एवढं महान केलं की तो समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीच किंमत देत नव्हता. तो व्यक्ती नार्सिसिस्ट होता आणि तुम्ही त्याच्यावर एवढं प्रेम करता की त्याला गमावण्याच्या भीतीत त्याचा सगळा खोटेपणा, त्याचा अपमान सगळं निमूटपणे सहन करत होता. तर हे प्रेम नाही आणि ही भीती पण काही उपयोगाची नाही. कारण तुम्ही असं करून तुमचीच किंमत कमी करताय. तुम्ही रोज तुटताय. तो व्यक्ती मतलबी नार्सिसिस्ट आहे. तो तुमचा कधीच नव्हता. तो तुमचा वापर करत होता. तुम्ही त्याच्यासाठी टाईमपास होता. तुम्ही त्याला आपला मानत होता. तो नव्हता मानत. जर त्याचं तुमच्यावर खरंच प्रेम असतं, त्याला तुमची साथच द्यायची असती, तर तो कुठल्याही परिस्थितीत तुमच्याबरोबर राहिला असता. त्याच्याकडे वेळेची भीक मागायची तुम्हाला गरजच लागली नसती. तो तुमच्या अबोल्यातून पण तुमचं मन समजलं असतं. खरं हेच आहे, हे लोक खरं प्रेम करू शकत नाहीत आणि तुमच्यासारख्या व्यक्तीचे हे लोक प्रेम डिझर्व करू शकत नाही. तुम्ही ह्या लोकांकडून उम्मीद करू नका. तुम्ही तरफडताना बघून हे लोक मजा घेत आहेत. तुम्ही ह्या असल्या घटिया लोकांना महत्त्व देऊ नका. त्यांच्यासाठी तुमचे दरवाजे बंद करा. ह्या लोकांना हिऱ्याची किंमत नसते आणि ते हिऱ्याच्या लायकही नसतात. हे लोक इकडे तिकडे भटकणारेच असतात. ह्यांना ना प्रेम माहिती असतं, ना ह्या प्रेमाचा अर्थ समजतो. ह्यांचे कर्म ह्यांना एकटे पाडतील. तुमच्या आयुष्यात तोच व्यक्ती आणा ज्याला तुमच्या मनाची, वेळेची, प्रेमाची किंमत आहे. ह्या लोकांमुळे तुम्ही तुमचं महत्त्व कमी करून घेऊ नका आणि डिप्रेशन तर अजिबात घेऊ नका. कारण हे लोक तुमच्याशी खरं प्रेम कधीही करत नव्हते. हे फक्त तुम्हाला जाळ्यात ओढण्याकरता त्यांनी खरं प्रेम केलं होतं. ह्यांना प्रेमाची किंमत नाही आहे. तुम्ही खरंच ह्या प्रेमातनं बाहेर पडा. हे तुम्हाला डिप्रेशनमध्ये हळूहळू स्नो पॉयझनसारखं हे लोक हळूहळू मारतील तुम्हाला. तर आत्ता सावध व्हा. हे खरं प्रेम नाही आहे आणि तुम्ही आत्ताच बाहेर पडा, कारण वेळ आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आता ह्यातनं काही हा माणूस कधीही तुम्हाला प्रेम करू शकत नाही. क्लिअर सांगितलेलं आहे. हा माणूस तुम्ही जेवढं त्याच्याजवळ जासाल तेवढा हा माणूस लांब पळणार आहे.
तुमच्या वाटेला फक्त उदासीनता, एकटेपणाच येणार. त्यामुळे आता वेळ गेलेली नाही आहे, आत्ताच तुम्ही बाहेर पडा. ह्याच्यात मला स्पायडर पण दिसतात ते, म्हणजे तुमच्या नात्यावर ब्लॅक मॅजिक पण केलेला आहे, थर्ड पार्टी आहे. आणि एक नाही 1000 थर्ड पार्टी आहेत ह्याच्यात. हा व्यक्ती एकच प्रेमात नाही, हा व्यक्ती सगळीकडे तोंड मारणारा व्यक्ती आहे. ती लेडीज असू नाही तर जेंट्स असू, ह्या लोकांना प्रेमाचा अर्थ कळत नाही. तुम्ही बाहेर पडा ह्याच्यातनं. तुमच्या सच्चाईवर, तुमच्या प्रेमावर, तुमच्यावर स्वतः विश्वास ठेवा. तुमच्या नशिबात खूप छान प्रेम आहे. तुम्ही जोपर्यंत ह्याच्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत डिवाइन तुम्हाला पुढचा रस्ता दाखवणार नाही, हे क्लिअर आहे. हा व्यक्ती फक्त तुमचा टाईमपास करतोय. तुम्हाला माहिती आता तुम्ही कुठल्या नात्यात आहात ते, तर क्लिअर तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडा. तुमच्या पदरात फक्त दुःख येणार आहे, कारण तुम्हीच देताय आणि हे फक्त लांब पळतात. हे राक्षसाचं इथं आलेलं आहे. तुम्ही नीट बघा, हे खूप राक्षसी लोक आहेत, दुतोंडी सरडा आहेत हे लोक. हे कोणाच्याही प्रेमाच्या लायक नाहीत आणि हे निगेटिव्ह स्पेल पण करतात. तर तुम्ही त्यांच्यात अडकून राहण्याकरता ह्यांनी तुमच्यावर निगेटिव्ह स्पेल पण केलेला आहे. तर तुम्ही जर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात तर 100% हा प्रयत्न करा. लवकर बाहेर पडणार तुम्ही, कारण हे लोक ना तर तुम्हाला जगून देतील ना तर मरून देतील, हे फक्त तडफडतच ठेवतील तुम्हाला. तुमची सेहत खालावेल, क्लिअर दिसते ह्याच्यात. तुम्ही एवढ्या डिप्रेशनमध्ये जासाल की तुम्हाला काहीही कळणार नाही. तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, तुमचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. लवकर बाहेर पडा, हे प्रेम नाही. तो व्यक्ती तुमच्या मागे तुमची बदनामीही करतोय आणि सगळ्याला सांगतोय की हिचं माझ्याशिवाय काहीही चालू शकत नाही. तो तुमच्या साधेपणाचा फायदा घेणारा माणूस आहे. बाहेर पडा ह्यातनं. काळे स्पॉट येतात ते कारण हा निगेटिव्ह व्यक्ती आहे. तुमचंच फक्त एकतर्फी प्रेम आहे. लवकर बाहेर पडा, कारण तुम्हाला किती दिसतंय मला जाणवत नाही, पण मला ह्याच्यात राक्षसाची भरपूर निगेटिव्ह एनर्जी जाणवती आहे. हे खूप घाणेरडे लोक आहेत. लवकर बाहेर पडा. जर ते सोडून गेलेले असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही दरवाजे बंद करा तुमचे त्या लोकांना. तुमच्या आयुष्यात लवकर जेव्हा तुम्ही हा अध्याय क्लोज करसाल, ह्या माणसाला दरवाजे बंद करणार, लेडीज असू जेंट्स असू, तेव्हाच तुम्हाला खरं प्रेम मिळेल. काळे स्पॉट पडतात हे निगेटिव्ह एनर्जी आहे. हे निगेटिव्ह लोक आहेत, तुमचं आयुष्य बर्बाद करतील. तुम्ही जगू नाही तर मरू, त्यांना कवडीचीही किंमत नाही आहे. स्वतःचं महत्त्व ओळखा. हे बघा निगेटिव्ह एनर्जी. तुमच्या साईडनी फक्त प्रेम होतं. हे लोक तुम्हाला कधीही बाहेर पडून देणार नाहीत. हे कायम तुम्हाला काही प्रेम तर कधीच देणार नाही. ह्यांना फक्त तुम्ही त्यांच्या मागे किती पळताय, ह्यांनी ते त्यांचं महत्त्व लोकांना दाखवतं. ते बघा मी किती महान आहे. त्यांना कुत्र्याची किंमत देऊ नका, ते त्या लायकीचे नाही आहेत. क्लिअर सांगते. आयुष्य एकदाच मिळतं, ते अशा व्यक्तीवर घालवा ज्याला तुमची किंमत आहे, तुमच्या प्रेमाची किंमत आहे, तुमच्या वेळेची किंमत आहे. आपोआप कॅन्डल विझलेली आहे. हे तुम्हाला हळूहळू असेच मारतील. त्यामुळे क्लिअर सांगते, तुम्हाला दिसतंय नाही दिसत हे बघा. सगळं निगेटिव्ह एनर्जी आहे. हे लोकांचं तुमच्यावर खरं प्रेम नाही. बाहेर पडा. अजूनही वेळ गेलेली नाही. ह्या लोकांपासून बाहेर पडा. हे खरं प्रेम नाही. फक्त तुम्हीच प्रेम करताय. हे नार्सिसिस्ट व्यक्ती आहेत. हे कायम तुम्हाला इकडं ना तिकडं, तुम्हाला कधीही एक रस्ता दाखवणार नाहीत. तुमचं पुढं आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामुळे डिवाइनला धन्यवाद म्हणा की तुम्हाला ह्या लोकांपासून वाचवलंय. थोडासा त्रास होईल पण तुम्ही बाहेर पडसाल. लवकर बाहेर पडा. तुमचं आयुष्य खूप छान आहे आणि तुमच्या नशिबात प्रेम पण आहे. पण ह्या व्यक्तीला दरवाजा बंद करा, लाथ मारा अशा प्रेमाला. हे प्रेम नाही, ह्याला प्रेम म्हणत नाही.